हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी ब्रेन ब्रशअप अकॅडमी. आज आपल्यासमोर आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGCमध्ये रिक्रुटमेंट निघालेली आहे. ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ऑलरेडी मी टेलिग्रामच्या ग्रुपवरती पोस्ट केलेली आहे, ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक मी दिलेली आहे. राईट, या सेशनमध्ये या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते डिस्कस करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. राईट, याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, F1 A1 अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये आपण F1 या पोस्टवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहेत, F1 या पोस्टवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे रिजन आहेत, देहरादून, दिल्ली असे वेगवेगळे रिजन आहेत. आपण मेनली महाराष्ट्र रिजन म्हणजे मुंबई रिजनवरती फोकस करणार. ठीक आहे, राईट, जे मुंबई रिजन आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी त्याच्यावरती आपण फोकस करणार. ठीक आहे, तर बघूया डायरेक्ट मुंबई रिजनमध्ये A1 डेहराडून आहे, A2 दिल्ली आहे, त्याच्यानंतर A3 जे आहे ते आहे मुंबई म्हणजे महाराष्ट्र रिजन. राईट, याच्यामध्ये टोटल जर बघितलं तुम्ही F1 ही जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर इंजिनियर असिस्टंट. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत, इन्स्ट्रुमेंटेशन, ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ठीक आहे, प्रोडक्शन, ड्रिलिंग, सिव्हिल अशा वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत. ठीक आहे, राईट. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, राईट, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनसाठी टोटल 12 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इलेक्ट्रिकलसाठी टोटल 44 वॅकन्सीज आहेत. या वॅकन्सीचं बायफर्गेशन पण दिलेलं आहे बघा. UR म्हणजे ओपन अनरिझर्व कॅटेगरीसाठी 21 आहेत, त्याच्यानंतर EWS साठी 3 आहेत, OBC साठी 13 आहेत, ST साठी 3 आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 6 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, टोटल अशा 44 वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत. टोटल 44 वॅकन्सीज पण तुमच्यासाठी खूप जास्त आहेत. असं तुम्हाला वाटत असेल की 44 वॅकन्सी ह्या पूर्ण ऑल इंडियात नाहीत, फक्त महाराष्ट्र रिजनसाठी आहेत. आपण आता चर्चा करतोय ती फक्त महाराष्ट्र रिजनची. ठीक आहे, मुंबई रिजनची आपण फक्त चर्चा करतोय. म्हणजे महाराष्ट्रासाठी टोटल 44 वॅकन्सीज आहेत. या खूप जास्त आहेत. असं तुम्हाला वाटत असेल की 44 म्हणजे खूप कमी, पण खूप जास्त वॅकन्सीज आहेत. ऑलरेडी सतीश सरांनी तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे की हा जॉब कसा आहे, ड्रीम जॉब आहे हा. राईट, हे जॉबची प्रोफाईल वगैरे तुमच्यासाठी खूप जास्त असणार आहे. राईट, तुम्हाला खूप मजा येणार हे काम करण्यासाठी. 44 वॅकन्सीज पण तुमच्यासाठी खूप जास्त आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बघूया की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. तर या पोस्टसाठी F1 साठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुमचं डिप्लोमा. पर्टिक्युलरली जर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवरती फोकस करेल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल या स्ट्रीमसाठी फोकस करेल, इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी, तर डिप्लोमा तुमचा कंपल्सरी आहे, डिप्लोमा पाहिजे. ॲज वेल ॲज डिप्लोमा नंतर तुम्हाला सुपरवायझर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. काय, सुपरवायझर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आपण बघूया की इसेन्शियल क्वालिफिकेशनवरती डायरेक्ट जाऊया. राईट, हे सगळ्या बाकीच्या पण रिजनसाठी त्यांनी भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे ही PDF खूप मोठी वाटत आहे तुम्हाला. राईट, लार्ज PDF कशामुळे आहे, कारण बाकीच्या वेगवेगळ्या रिजनसाठी पण त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपण डायरेक्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरती जाऊया. राईट, राईट, पे स्केल एक बघूया. त्याच्या अगोदर पे स्केल काय असणार आहे. पे स्केल जर बघितलं तुम्ही, पे स्केलमध्ये बघा F1 लेवलसाठी 29,000 ते 98,000 हा बेसिक पे आहे. 29,000 ते 98,000 बेसिक पे आहे, म्हणजे खूप जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन ॲडिशन याच्यामध्ये रिमार्क पण दिले बघा, ॲन्युअली 3% तुमची इन्क्रीमेंट होणार आहे. 35% बेसिक पेवरती अलाउन्स वगैरे आहे वेगवेगळं. राईट, म्हणजे तुमची जर अशी सॅलरी पकडली तर स्टार्टिंगलाच तुम्हाला 60+ तर सॅलरी मिळते. स्टार्टिंगला 60+ सॅलरी तुम्हाला आरामात भेटते. 60+, 70+, 80+. राईट, ऑफशोरचे अलाउन्स वगैरे भरपूर असतात तुम्हाला, म्हणजे जवळपास 60+ म्हणजे 80+, 1 लाख पर्यंत पण तुमची सॅलरी जाते. राईट, तुमच्या डिप्लोमावरती तुम्हाला एवढी सॅलरी भेटते. राईट, अशी एकच पोस्ट असेल ज्याच्यामध्ये डिप्लोमावरून तुम्हाला एवढी सॅलरी भेटते. राईट, त्याच्यानंतर पुढे बघूया की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. याच्यामध्ये बेसिक पे आपण बघितला, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे इलेक्ट्रिकलसाठी चेक करा. तर 3 years डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 3 years डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड शुड हॅव
व्हॅलिड सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी ॲज इलेक्ट्रिकल सुपरवायझर. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे मस्ट आहे. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं सर्टिफिकेट असणं हे तुमच्यासाठी मस्ट आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला हे इलेक्ट्रिकल सुपरवायझर सर्टिफिकेट मागितलं जातं. हे सुपरवायझर सर्टिफिकेट कसं आपण काढू शकतो हे याचा सेशन सर ज्यावेळेस सर आता ऑफशोरला ड्युटीलाच आहेत, राईट, 12 तारखेला ते येतील, 13 तारखेला तुमच्यासोबत लाईव्ह डिस्कशन करतील की सुपरवायझर सर्टिफिकेट वगैरे तुम्ही कसं काढू शकता, लवकरात लवकर तुम्हाला कसं मिळू शकतं हे सरांसोबत तुम्ही डिस्कस करू शकता. ठीक आहे, म्हणजे 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपल्सरी आहे, त्याच्यासोबत इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं लायसन असणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे इलेक्ट्रिकलसाठी, बाकींच्यासाठी लायसन मागितलेलं नाही, हे इलेक्ट्रिकलसाठी मी स्पेशली बोलतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी बघायचं असेल तर आणखी काही इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये एज लिमिट. एज लिमिट जर बघितलं याच्यासाठी एज लिमिट पण दिलं आहे. एज लिमिटचा टेबल कुठं आहे ते बघूया आपण. एज लिमिट खाली आहे मे बी. एज लिमिट हे बघा, एज लिमिट F1 आणि A1 लेवलसाठी ड्रिलिंग, सिमेंटिंग, प्रोडक्शन, ड्रिलिंग हे सोडून मॅक्झिमम एज लिमिट आहे 30 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर आणि मिनिमम 18 इयर्स. मॅक्झिमम 30 एजपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मिनिमम तुमचं 18 एज असलं पाहिजे, राईट. हे झालं जनरलसाठी, जनरल कॅटेगरीसाठी. OBCसाठी मॅक्झिमम इयर आहे 33 इयर्स आणि मिनिमम आहे 18. SC/ST साठी मॅक्झिमम आहे 35, मिनिमम आहे 18, राईट. म्हणजे मिनिमम 18 असणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. जनरल कॅटेगरीसाठी मॅक्झिमम एज 30 वर्ष आहे, OBCसाठी 33 आणि SC/ST साठी 35, राईट. एज क्रायटेरिया हा आहे. ठीक आहे, याच्यानंतर आणखी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट्स, कास्ट सर्टिफिकेट वगैरे असणं, हे जे डॉक्युमेंट हे तर सगळीकडे मॅन्डेटरी असतात, हे असणं तुमच्याकडे कंपल्सरी आहे, राईट. राईट, आणखी आणि हां ठीक आहे, मार्क्स जर बघितलं तर टोटल एक्झाम आहे 100 मार्क्सची. एक्झाम जी आहे ती आहे 100 मार्क्सची. 100 मार्क्समध्ये लक्ष द्या, 100 मार्क्समध्ये 80% जे आहेत, 80% जे आहेत ते आहेत तुमच्या टेक्निकल डोमेन नॉलेजसाठी. ते आहेत डोमेन नॉलेजसाठी. 80% जे मार्क आहेत ते डोमेन नॉलेजसाठी आहेत. आणि त्याच्यानंतर 20% जे आहेत, लक्ष द्या, परत एकदा इथे मी नोट करतो, 80% जे मार्क्स आहेत तुमचे ते आहेत डोमेन नॉलेजसाठी. डोमेन म्हणजे तुमची जी स्ट्रीम आहे त्या स्ट्रीम रिलेटेड. आणि 20% जे तुमचं क्वेश्चन आहेत ते आहेत ॲप्टिट्यूड असेल किंवा रिझनिंग असेल आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस याच्यावरती 20% क्वेश्चन आहेत, राईट. मग हे पर्सेंटमध्ये काय दिले हो, कारण तुम्ही जर बघितलं आता इलेक्ट्रिकलसाठी जर स्पेशली बोलायचं झालं तर 100 मार्क्सपैकी 100 पैकी 85 मार्क्ससाठीच एक्झाम होते. 85 मार्क्ससाठी एक्झाम होते. 85 मार्क्ससाठी एक्झाम होते म्हणजे कसे हो, तर 10 मार्क्स जे आहेत ते आहेत ॲकॅडमिक परफॉर्मन्ससाठी. ॲकॅडमिक परफॉर्मन्ससाठी 10 मार्क्स आणि 5 मार्क्स जे आहेत, 5% म्हणा किंवा 5 मार्क्स जे आहेत ते 5 मार्क्स आहेत तुमच्या सर्टिफिकेटसाठी, अप्रेंटिस सर्टिफिकेटसाठी. अप्रेंटिस सर्टिफिकेटसाठी 5 मार्क्स आहेत. इथे त्यांनी या PDF मध्ये पण दिलेलं आहे बघा, चेक करा. टोटल 20% मार्क हे कशासाठी येतो, म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल कॉम्प्रेन्शन ॲबिलिटी किंवा डेटा इंटरप्रिटेशन, GA वगैरे जनरल अवेअरनेससाठी. आणि सब्जेक्टिव्ह किंवा डोमेन रिलेटेड 80% क्वेश्चन असणार. डोमेन रिलेटेड 80% क्वेश्चन असणार आहेत. आणि इथं तुम्हाला स्पेसिफिकली दिलेलं पण आहे बघा, चेक करा. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी CBT कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये 85 जे आहेत ते मार्क्स कशासाठी असणार आहेत, CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये 85 मार्क्स असणार आहेत. 85 मार्क्समध्ये काय असणार आहे तुमचं डोमेन क्वेश्चन, डोमेन लेवल क्वेश्चन ॲज वेल ॲज तुमचं जे ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे क्वेश्चन, राईट. 80% जे वेटेज आहे ते कशाला आहे, डोमेन नॉलेजला आहे. आणि 20% हे बाकीचे ॲप्टिट्यूड, रिझनिंग, ठीक आहे, जनरल अवेअरनेस, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे बाकीचे त्यांना 20% वेटेज आहे, राईट. आणि ॲकॅडमिक परफॉर्मन्सला 10 मार्क्स आहेत आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटला 5 मार्क्स आहेत, राईट. मग ॲकॅडमिक परफॉर्मन्समध्ये पण तुम्हाला दिलं आहे, सर 40% to 50% असेल तर 3 मार्क्स भेटतील, 50% to 60 असेल तर
6 मार्क्स भेटतील आणि अबाव 60 असतील तर 10 मार्क्स भेटतील. मे बी सगळे इथं असे असतील की अबाव 60, मे बी नॉर्मल स्टुडंटला मे बी अबाव 50 तर सर्वांनाच असतील. मे बी 50 to 60 असेल तर 6 मार्क्स भेटतील. अबाव 60% असतील तर 10 मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत अकॅडमिक परफॉर्मन्समधले. ठीक आहे, राईट. आणि तुम्हाला एक्झामसाठी टोटल 2 आवर्स असणार आहेत, 2 तास वेळ असणार आहे तुम्हाला एक्झामसाठी. 2 तासामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पेपर किंवा जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करायचे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसेल, या PDF मध्ये आणखी काही डिटेलमध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता किंवा विचारू शकता, राईट. आणि जर ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे, राईट, ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे तर ONGCसाठी स्पेशल बॅच आपण 15 तारखेपासून स्टार्ट करत आहेत. ONGCसाठी जी स्पेशल बॅच आहे ते आपण 15 तारखेपासून स्टार्ट करत आहोत, 15 मेपासून. ज्यांना पण ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे किंवा ज्यांना इन्क्वायरी करायची आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करू शकता. 9529552236 या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता बॅचेसबद्दल. ठीक आहे, स्पेशल ONGC बॅचेसबद्दल ज्यांना कोणाला इन्क्वायरी करायची आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करून इन्क्वायरी करू शकता. ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा नंबर मी दिलेला आहे. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.